लाडक्या बहिणींना आणखीन एक खुशखबर. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. एप्रिलचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.